याची शिवाय याची इन्सल्ट होऊन कोणी माझे सगळे बसले माझी इन्सल्ट वगैरे. Abraham said, "Don't speak so loudly. I don't want my disciples to hear." I don't know. Go ask the Buddha. तुम्हाला समजलं सगळं. So Rohitesa goes back to the Buddha, explains what had happened, and the Buddha kind of laughed. So the Buddha kind of, "My dear Rohitesa, you're not going to find the end of the world by running." पण मी बोलतो बरोबर तुम्हाला समजते. तर मग भगवान म्हणतात आता मला असं कळतं तुम्ही जास्त नाही असं. रोहित तुला कसं समजत नाही. जगाचा अर्थ पाहणे, जगाचा म्हणजे विश्वाचा अर्थ पाहणे चालल्याने होत नाही. And that's when he delivered that stanza, the world, the arising of the world, the ceasing of the world, and the path leading to the ceasing of the world is right within this body and mind. म्हणजे जग, त्याची उत्पत्ती, त्याची नष्ट होण्याची प्रक्रिया, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भगवान बुद्धांनी चालल्या होत्या त्या त्या रोहितला तेव्हा करायला पाहिजे. And for the Buddha or in the Dhamma, the world is basically synonymous with suffering. आणि भगवान बुद्धाला जग हे अशा पद्धतीने पाहतात की दुःख आणि जग एकच दिसते त्यांना. I mean, the conditioned world, the way our mind has developed its greed, lobh, dvesh, and moha toward all the things in the world. लोभ, द्वेष, मोह ह्या गोष्टीने आपले जीवन भरलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवनात दुःख आले हे आपल्याला कळतं. So the Buddha took this up as his scientific experiment, and he treated the body like a laboratory. आणि भगवान बुद्धाला हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला शुद्ध करायचं होतं म्हणून त्यांच्या शरीरात त्यांनी लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा म्हणून उपयोग केला. And so, and he used the mind as the microscope. आणि त्यांचं जे मन होतं ते मायक्रोस्कोप सारखा त्यांनी विचार केला मनाच्या माध्यमातून. So as many of you probably know who have taken a college laboratory and so on. तुमच्यापैकी अनेक लोक कॉलेजला गेले आहेत, तुम्हाला प्रयोगशाळा वगैरे माहिती आहे. When you turn up the power of a microscope, then you see more and more minute the persons who helped to arrange actually my whole trip to India, but also this Dhamma talk here. मी पहिले तुमचे आभार मानले, मग माझ्या मानले कारण मी त्यांना इन्व्हाइट केलं आणि किती मी हा प्रोग्राम घेतला किती घेतला आणि मी 2-4 तिकडे घेतले. तर ते म्हणतात तुमचा तर आभारी आहे पण या दोघांचं आहे. So this is the time for the Dhamma talk. So what is the Dhamma? ही वेळ अशी आहे की मी तुम्हाला धम्म सांगावं. ते तुम्हाला विचारतात की धम्म म्हणजे काय. Now if you ask most Buddhists, they'll say, "Oh, the Buddha taught the Dhamma." आणि मी अनेक बौद्ध लोकांना विचारलं त्यांचं एकच उत्तर की भगवान बुद्धाने आम्हाला जे सांगितलं ते म्हणजे धम्म. And they say, "Well, what did the Buddha teach? He taught the Dhamma."
त्याच्यानंतर ते म्हणतात की भगवान बुद्धाने काय शिकवलं धर्म म्हणजे. So which came first, the chicken or the egg, the Buddha or the Dhamma? मग त्यांनी प्रश्न केला आपल्या लोकांना की पहिलं कोंबडी आली की अंड आलं, म्हणजे धम्म आला की बुद्ध आले. Because the Buddha has said many times, he didn't come to invent a new Dhamma. He came to rediscover the ancient path to liberate the mind that had been lost for so many millennia. भगवान बुद्ध म्हणतात की मी तीच गोष्ट सांगायला आलो की हजारो वर्ष लोकांना माहित होते की आता ती नष्ट झाली, माहित नाही, तेच मी तो धर्म सांगायला आलो. Of course, we all know that the Buddha taught the framework of the Buddhist teachings is the Four Noble Truths. आणि मग भगवान बुद्धाचा धर्म आपल्याला माहित आहे की 4 आर्य सत्य त्याच्यातली फार महत्वाची आहे, ते त्यांनी शोधून काढली. The truth that suffering exists in many various forms. आणि दुःख आहे. And the cause, what is the cause of this? दुःखाचं कारण आहे. And then having understood the cause, he saw how the cause can be eliminated and suffering in. आणि दुःख निवारता देखील येते. आणि मग चौथं, and then the path, the way to live and think and meditate that will actually bring the suffering to an end, and that is the Noble Eightfold Path. आणि मग चौथा आर्य अष्टांग जो मार्ग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भगवान बुद्धांनी त्याची शिकवण सांगितली की त्याच्यात धम्मांमध्ये मग ध्यान येतं आणि आर्य अष्टांग मार्ग आणि सगळं शिकवण त्याची देते. We'll talk a little bit later more about that. याबद्दल आपण नंतर थोडंसं बोलूया. But basically, the Buddha taught about the laws of nature. परंतु सुरुवातीला जर आपण विचार केला बुद्धाने आपल्याला हे जे नियम आहेत निसर्गाचे तेच शिकवले. The Buddha had kind of like a scientific mind. कारण बुद्धाला वैज्ञानिक मन असेल दृष्टी होती. And he approached the topic of suffering like a scientist or like a doctor. आणि दुःखाचं विवरण, दुःखाची जी फोड आहे ती भगवान बुद्धाने अगदी वैज्ञानिकासारखी त्याचे उत्तर करू सांगितले. And essentially the Buddha discovered that the ultimate cause of suffering. दोन्हींच्या संयुक्त वापरातून आपल्याला बुद्धत्वापर्यंत कसं जाता येतं हे शिकवतात. अधिकांश भिक्षू माझ्यासारखे सुद्धा आम्ही जे शिकलो ते फक्त मनाबद्दल शिकलो. मेडिटेशन मनाबद्दल, बुद्धचे शिकवण मनाबद्दल, सारे भिक्षू झाल्यामुळे आपल्याला मनाबद्दलच शिकवतात. पण ते मन ज्या शरीरामध्ये राहतं आणि त्या शरीराच्या माध्यमातून काम करतं ते शरीर त्या मनाला कसं घडवतं, कसं चालवतं, कसं नडवतं, काय काय करतं शरीर, आणि त्या शरीराला मग मनाच्या अनुकूल कसं बनवायचं, मनाला त्याचं सहाय्य मिळेल, मला त्याचा आधार मिळेल, मला त्यामधून प्रेरणा मिळेल, अशा प्रकारे शरीराचा वापर कसा करायचा हे फक्त भंते जाणतात. कारण त्यांनी त्यासाठी योगाचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे योग आणि ध्यान साधना याचं एकत्रितपणे असं सुरेख विश्लेषण मी तरी आजपर्यंत कुठल्या भिक्षुच्यापासून ऐकलेलं नाही. ती त्यांची योग्यता आहे आणि त्यांचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे. मला असंही वाटतं की हे त्यांचं प्रवचन मी जेव्हा 20-22 वर्षात होतं तेव्हा जर ऐकलं असताना तर माझं जीवन बदलून गेलं असतं. मी अतिशय गंभीरपणे आपल्याला सांगू इच्छितो की आपणापैकी जे कोणी तरुण असतील किंवा असं वय आपलं सक्षम कार्य करण्याचं कृपया त्यांनी पुढे यावं, भिक्षू बनावं आणि भक्तीच्या सहवासामध्ये 1 वर्ष होऊन त्यांनी जे जे काही जाणलं, जे जे काही शिकवतात ते आत्मसात करावं आणि त्याचा भारतामध्ये प्रचार करावा, अशी माझी इच्छा आहे. तर माझं सुद्धा वय 80 वर्षाचं झालं आहे, तर मला ते काही जमणं शक्य नाही. म्हणून तरुणांची अत्यंत आवश्यक आहे. कोणी असे तरुण करू जर भिक्षू आपल्याला लाभले तर माझी इच्छा आहे की भक्तींच्यापासून हे सगळं ज्ञान प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर 2-4 वर्ष राहून आत्मसात करा. त्यांची
योगाची विद्या आत्मसात करावी आणि त्याच्याशी निगडीत जी काही धर्म शिकवणे ती आत्मसात करावी असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतंय. आपण त्यावरती विचार करा आणि कोणाची तयारी असेल तर त्यांना ती संधी मिळेल. त्यांनी अमेरिकेमध्ये जायचं ते मी पाहिजे हे सारा खर्च करेल त्याचा आणि गणतेच्याबरोबर राहायचं तुला आत्मसात करायचं. एवढं एकच आपल्याला संदेश द्यावा असं मला वाटतं. आणि म्हणते हे शेवटी एक मिनिट मी बोलला, मी फार भाग्यवान होतो की वयाच्या 24व्या वर्षी मी यांना भेटलो तेव्हा यांचं वय 26 होतं. आणि ते बिलकुल म्हणजे मी इकडे प्राध्यापक झालो इंग्लिश कॉलेज ऑफ सायन्सला. आणि आमची गोष्टी तेव्हापासून तुम्हाला एवढं प्रेम करतात, आता तेव्हा जे करायचे आताही करतात. तर मी फार भाग्यवान आहे की मी धम्म यांच्याकडून म्हणजे पहिले तर बाबासाहेबांकडून शिकलो. तो पहिला धम्म त्यांनी धम्मापासून. मग माझा दुसरा टीचर जे बिलकुल आहे जसं यांनी सांगितलं की मी रेणू मी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे मी भाग्यवान स्वतःला का म्हणतो की मला हे भौतिक नॉलेजही माहीत होतं, केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आज सांगितलं ते मला इंटरप्रिट करता आलं तेव्हापासून. त्याच्यामुळे आताही मी भाग्यवान आहे सोबत आहे, अजून मेलेलो नाही. आणि मी जिवंत असेपर्यंत मी तुम्हाला मदत करेल. माझ्याकडे बाबासाहेबांनी पैसे ठेवलेले आहेत तुमच्याकडे, ते केव्हाही घेऊन जा. मला 50,000 रुपये दर महिन्याला पेन्शन मिळते. ज्याला केव्हा लागते फॉरेनला जायचं असेल ते मला मागा, असेल तर मी नाही म्हणेल, असेल तर नक्की घेऊन जा मला, खोटं बोलत नाही. ते रीन थँक्यू. तर मुद्दा हा आहे की भंतेनं जरी तेवढं भाग्य लाभलं असतं तरी ते त्यांच्यापासून अजून योगा शिकलेले नाही. मी योगा शिकलो मी. I tried to teach him, he didn't मी यांच्याकडून Anyway, काही असो पण आपल्याला आता इथून पुढे नाही मला चांगल्या उत्साही माणसं योगा शिकलो पण माझं आता शरीर योगाचं राहिलेच नाही. मला तुम्ही 75 वर्षात योगा शिकायला सांगता, पाय मोडला तर बाकीचे बरं काही असो आपल्याला भंतेंचा तेवढा लाभ करून घेता येत नाही ही गोष्ट मात्र खरी आहे. तर माझी अजून अशी इच्छा आहे की खरंच आपल्याला हे करायला हे गरज आहे. आणि तरुण सक्षम असं पुढे आलं आणि त्यांनी भंतेचा हा वारसा जर नीट आत्मसात केला आणि पुढे मांडला तर ते आपल्या दृष्टीने फार चांगलं होईल. काही असो भंतेचे अनेकदा आभार मानतो. त्यांचा सहवास आपल्याला लाभत राहू, ही शिकवण आणखी सखोल जाऊन आपल्याला ती आत्मसात करण्याची संधी मिळो एवढी मी अपेक्षा बाळगतो. आणि माझं हे इथे ठरवतो. संतोष साहेबांनी मला जे विचारलं ते मी बनते. He called me after seeing this advertisement of you are coming here and delivering a lecture to the yoga and dhamma also Baba Saheb's movement. He asked me specifically one question: what is the relation between yoga and dhamma? Okay. And how it is related to, how yoga is related to Dhamma and Buddha. So the first part of your question was how is yoga related to Dhamma? योगा आणि धम्माचा काय संबंध असेल? Because what happens normally, yoga means in Indian society, the people think that the yoga is derived from the olden times, from the rishis, maharshis, etc., etc. Okay, but now they have made like a universal phenomena of this yoga day and all this. But it is related to Hinduism only. It's not. They are not relating it to Buddhism or ancient Indian culture. So how do you see Not this? specifically. I practice the yoga for the benefits it gives to the physical body and the nervous system through its practices of learning how to do deep, slow breathing and coordinated stretching movements so the joints in the body becomes loose and flexible, because that's very important for to attaining a good yoga posture to meditate. The Buddha, we all know, sat in the Padma Asana, right? That's the king of the yoga postures. So he was practicing yoga in that sense.
So that's why I was attracted to it, because when I first started, my body was not very flexible, and had sickness and so on. And as I practiced the yoga, a lot of that went away, and my meditation very much improved with doing the yoga practice before the meditation. That's how I. गरज नाही ना सांगा नीट ट्रान्सलेट आता प्रश्न तुम्हाला समजला असेलच का? नाही समजला, सांगू द्या. हा बोला. मराठीत तुम्ही सांगा. नाही, मी प्रश्न हा विचारला भक्तजींना की जसं भारतामध्ये योगा हे फक्त एका रिलिजनशी कनेक्ट होतं, म्हणजे हिंदू धर्माशी, बरोबर आहे. तर त्याचा बुद्ध धर्माशी काय संबंध आहे हे फक्त विचारलं की योगाचा संबंध धम्माशी कसा काय जोडतो. मग भक्तीने उत्तर फार चांगलं दिलं. आणि तुम्ही भगवान बुद्धाची मूर्ती पाहिली असेल, कोणती? पद्मासन. तर हे भगवान बुद्धाच्या पासून माहीत आहे. भगवान बुद्धाच्या अगोदर एवढं माहीत नव्हतं लोकांना. त्याची प्रक्रिया जी भक्तींनी सांगितली, जे भगवान बुद्धाला समजली ते कुठल्याही ऋषीमुनींना माहीत नव्हती. त्यांनी ते नंतर जोडली, सगळं भगवान बुद्धाचं जोडलं, नाव त्यांचं टाकलं, असं झालं. आणि योग शब्द हा त्यांनी लावला, पण त्यांनी फार चांगला जाणून घेतला की एक असा शरीराची प्रक्रिया किंवा शरीराला काय म्हणतो आपण, योग ह्युमन बॉडी आपण योग हे करतो ना, कसरत, अवयव, कसरत. योगाच्या ऐवजी कसरत म्हणा, व्यायाम. योगाच्या ऐवजी शरीराचा व्यायाम, त्याला त्यांनी योग म्हटलं. जे बुद्धाला माहित होतं, बुद्धाने त्याला शरीराच्या व्यायामात म्हटलं. ते आपल्याला माहित नाही, ते आता मला माहित झालं, त्यांना माहित झालं, त्यांचा प्रश्नही बरोबर आहे. पण भगवान बुद्धाला हे माहित होतं, शरीराला तुम्ही जाणल्याशिवाय मनाला जाणू शकत नाही. ते मंदिराने सांगितलं. आणि मनाला जाणल्याशिवाय शरीरही कळत नाही. हे दोन्ही मिक्स एकमेकावर अवलंबून आहे, त्याच्याशिवाय ते काम होत नाही. म्हणून शरीर आणि मन ज्या पद्धतीने काम करेल तरच तुम्हाला तो अनुभव येऊ शकतो. आणि ज्यांनी काल शिबिर केलं 2 दिवसाचं, मला एक माझे उगे होत होते काल परवा नाही, 20 वर्षापूर्वी करणं होतं, पण तरी 1 तास बसू शकत नव्हता. मी 4 तास बसू शकत होतो. का तर ते व्यायाम केल्यामुळे. त्याला मी योगा म्हणत नाही, त्याला शब्द दिला योगा, तो पण त्या व्यायामामुळे आपले सांधे दुखणे हे सगळं बंद होते, नर्वस सिस्टम क्लिअर होते, शरीरातलं जे ब्लड आहे ब्लड सिस्टम प्युरिफाय होते, ब्लड चांगल्या पद्धतीने मेंदूत जाते, मेंदूला ते पुरवठा करते आणि मेंदू चांगल्या पद्धतीने काम करते, मेंदू चांगला विचार करते. मग असं बोललं जातं की भगवान बुद्धाने या दोन्ही प्रक्रियांना एकत्र करून ज्ञान प्राप्त केले. जय भीम. थँक्यू. उत्तर मिळालं असेल तर क्षमा करा. थँक्यू व्हेरी मच. Basically, this is Indian culture. I mean, yoga, asana, whatever. I mean, started from the times of Buddha. That is पद्मासन जसं सांगितलं पद्मासन बुद्धाने केलं, ध्यान बुद्धाने केलं. Exactly. ज्यांना जमत नाही त्यांना अर्ध पद्मासन. ह्या लोकांनी खुर्चीवर खेळत असतात, पण पाठ आणि मानेचाच कधी